नमस्कार बहिणींनो, लाडकी बहीण आता नावडती झालेली आहे। निवडणुका झाल्यात, मतदान घेतलं आणि माहिती सरकार आलंय। लाडक्या बहिणीच्या जीवावर हे सरकार पुन्हा आलंय, पण आता लाडक्या बहिणी त्या ठिकाणी नावडती झाल्यात, कारण 50% महिला आता त्या ठिकाणी बाद होणार आहेत। 50% महिलांचे पैसे वसूल केले जाणार आहेत आणि याच महिलांना पैसे मिळणार नाहीत। कुठल्या महिलांचे सविस्तर बघा। लाडक्या बहिणीमुळे आता तिजोरीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात भार पडणार आहे। लोकप्रिय घोषणासाठी तिजोरीवर पडणार 2 लाख कोटीचं मोठं कर्ज। नव्या सरकारसमोर आर्थिक टाळेबंदीचं सुद्धा मोठं आव्हान असणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणीचे 50% प्लस अर्ज जे वगळण्यात येणार आहेत, बाद केले जाणार आहेत। हे संपूर्ण प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे, कुठले त्या ठिकाणी नियम होते, सरसकट तुम्ही त्या ठिकाणी जे नियम होते त्या नियमानुसार सगळ्या महिलांना तुम्ही पैसे दिले, परंतु तुम्ही अर्ज जे आहेत सगळ्यांचे पात्र केलेले आहेत। आणि आता या महिला ज्या आहेत त्या 50% प्लस महिला आहेत ज्या इथून वगळल्या जाणार आहेत। त्या महिलांना तर पैसे तर मिळणार तर नाही तिथून पुढं, परंतु त्यांचे पैसे सुद्धा वसूल केले जाणार आहे। लाडक्या बहीण आता खरंच त्या ठिकाणी नावडती झाले का? आता इथून पुढं 2100 रुपये जे महिला पैसे मिळणार आहेत ते कुठल्या महिलांना मिळणार आहेत, कधी मिळणार आहेत, एवढा उशीर का बरं होतोय? कारण सांगितलं होतं त्यांनी की आमचं सरकार आलं की 3ऱ्या दिवशी तुम्हाला पैसे जमा करू, परंतु त्या ठिकाणी आता लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे तर ते वेगळंच, परंतु यातल्या सुद्धा 2,34,00,000 महिला आहेत, त्यातल्या 50% महिला बाद करणार आहेत, वगळणार आहेत आणि त्यांचे पैसे सुद्धा त्या ठिकाणी वसूल केले जाणार आहेत। मग जे काय तुम्हाला फॉर्म भरताना नियम सांगितले होते, तुम्ही त्या नियमानुसार फॉर्म भरलेत, मग तुम्हाला ते बाद करायचे होते तर अगोदरच बाद करायचे होते, अगोदरच ते पैसे वसूल करायचे होते, द्यायचेच नव्हते त्या महिलांना। तुम्ही त्या ठिकाणी लाडक्या बहीण मतदानासाठी सगळ्या लाडकी म्हणजे फॉर्म अप्रूव्ह केलेत आणि आता ज्या अटी तुमच्या शर्ती आहेत त्या पहिल्या सुद्धा होत्या। मग पहिल्यांदाच ते जे फॉर्म होते ते तुमचं काम होतं बाद करून द्या, तर तुम्ही सरसकट सगळ्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह केले, त्यांना पैसे सुद्धा पाठवले आणि आता ते बाद करतायत आणि त्या महिलांचे पैसे सुद्धा वसूल करा। त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा।